खेरडा बुद्रुक लघु सिंचन तलाव पैठण तालुक्यामध्ये. पैठणपासून पूर्वेला 15-16 किलोमीटरवर आणि पाचोडपासून पश्चिमेला 15-16 किलोमीटर एक छोटंसं गाव आहे ज्याचं नाव आहे खेरडा. आणि ह्या खेरड्याजवळच खेरडा लघु सिंचन तलाव हा सरकारने बांधलेला आहे. संदीपान भुमरे साहेब जे पैठणचे आमदार राहिलेत आणि आज खासदार आहेत संभाजीनगर जिल्ह्याचे, यांनी सक्रियतेची भूमिका घेऊन ह्या प्रकल्पाची निर्मिती केली. यांच्या सहकार्यामुळं पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी धरणाच्या नंतर एक सिंचनासाठी एक लघु प्रकल्प जो सगळ्यात मोठा उभा केला गेला आहे तो म्हणजे खेरडा लघु सिंचन योजना. आता ह्या प्रकल्पामध्ये या छोट्याशा धरणारूपी एका प्रकल्पामध्ये जायकवाडी धरणामधून पाणी आणलं जातं. जायकवाडी धरणामध्ये उपसा सिंचन आहेत, जिथं पंपिंग स्टेशनवरून पाणी वरती घेतलं जातं आणि कॅनॉलच्या रूपाने छोट्या छोट्या कॅनॉलच्या रूपाने ह्या खेरडा प्रकल्पामध्ये पाणी साठवलं जातं आणि इथून मग पिण्यासाठी शेतीसाठी ह्या पाण्याचा उपयोग केला जातो. आता पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी धरणासारखं जे भारतातील सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे ते स्थित आहे. त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. 2 कॅनॉल आहेत, उत्तर कॅनॉल आणि दक्षिण कॅनॉल. तिथून नांदेडपर्यंत आणि हैदराबादपर्यंत पाणी पोहोचवलं जातं. त्यासोबतच जवळपासच्या खेड्यांना शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून खेरडासारखे लघु सिंचन योजना ज्या आहे या राज्य सरकारने बनवल्या होत्या आणि संदीपान भुमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण झाल्या. आता आपण बघूयात ह्या धरणामध्ये पाणी साचलेलं आहे, पण ह्या लघु सिंचन योजनेची जी कॅपॅसिटी आहे त्या प्रमाणामध्ये आज आपल्याला मार्च महिन्याच्या शेवटी एवढं पाणी दिसत नाही आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्या कॅनॉलमधून ह्या प्रकल्पामध्ये पाणी येतं, बऱ्याचशा ठिकाणी आता पंप सेट्स आहेत, शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करतात. त्यामुळं ह्या प्रकल्पापर्यंत पाणी पोहोचता पोहोचता बरंचसं कमी होऊन जातं आणि त्यामुळं रोटेशन पद्धती असो किंवा ज्या मार्गाने पाणी येतं तिथं पाणी जास्त जर दाबाने पाठवलं